यानंतर एक मोठी बातमी आहे। भैयाजी जोशी यांनी आपण मराठी आहोत याचं भान सोडलंय का असा सवाल आता केला आहे। भैयाजी जोशींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंनी ही पोस्ट केली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्याचं ऐकलं। देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यामध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून 106 हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान, या सगळ्याबद्दल भैयाजी जोशींना माहिती नसेल असं अजिबात नाही, पण कायम महाराष्ट्राबद्दल किंवा मराठीबद्दलची अशी विधानं करायची याचं कारण काय असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। तर भैयाजी जोशींनी असंच विधान बंगळुरू किंवा चेन्नईमध्ये करून दाखवावं आणि भैयाजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का? उद्या समजा संघाच्या सोडाच तर इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यामध्ये केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता। भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का असाही सवाल त्यांनी विचारलाय। सध्या MMR रिजनमध्ये चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरुवात होताना दिसतायत। हे काय चाललंय हे न समजण्या इतकी मराठी जनता दूधखुळी नाही, हे जोशींनी लक्षात घ्यावं। हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडावं का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला। त्याचे मुख्य गायक क्रिस मार्टिन हे देखील इथं येऊन मराठीतच बोलून गेले। त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजतं, तर मग जोशी बुवांना हे समजू नये या असल्या काड्या घालून, अर्थात राजकीय हेतू असल्याशिवाय हे होणार नाही। नवा संघर्ष आपण उद्याला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावं असं पोस्टमध्ये राज ठाकरेंनी लिहिलंय।